हॅलो. हा दादा बोल. आज नाही वाटली का त्या बाई सोबत तू लग्न झालेलं असताना तिच्यासोबत तू नाटकं केले, ती एक मुलगी काढली, त्या लेकराचा काय दोष आहे म्हणावं आता? हा त्याला म्हणावं. हॅलो, तू बाहेर आहे का? नाही नाही ताई, बोल की. अरे त्या भालेरावला म्हणावं की एक माणुसकी या नात्याने मधी पड याच्या, की त्याचं लग्न झालेलं असताना त्याने या बाईला फसवलं, हिच्यासोबत लग्न केलं, 7 वर्षाची मुलगी आहे त्यांना, त्या लेकराचा काय दोष आहे? बोललो की तू परत तुला फोन लावून देतो. लावर घे बरं त्याला लाईनवर. घे. रहा अथवा थोड्या वेळाने कॉल करा. खात्याची माहिती, बिल पेमेंट किंवा रिचार्ज आणि आपल्यासाठी खास ऑफर मिळवण्यासाठी बी ऐप लॉग इन करा. आपका कॉल होल्ड पर रखा गया है, कृपया लाइन पर बने रहिए या कुछ देर बाद खाते की जानकारी, बिल पेमेंट, रिचार्ज या अपडेट की जानकारी के लिए बी ऐप लॉग इन करा. वेटिंगला बोलतोय. हा. चालेल चालेल. आला ना त्याचा फोन की मला फोन कर. हा ठीक आहे, ओके. त्यामुळे मग बाकी कसे आहात सर्व? आणि हा भोसरीमध्ये महेश दादा लांडगेच्या ऑफिसच्या अपोजिट साईडला बघा, एक 200 मीटर अंतर आतमध्ये बघा एक बोळ जाते, तिथून एक पाऊण गुंठ्याचं 2 मजली बांधकाम आहे. कुणाला जर घ्यायचं असेल तर सांगा, कमी रेटमध्ये मिळणार आहे. कुणाला जर पाहिजे असेल तर नक्की मला मेसेजमध्ये म्हणजे कमेंटमध्ये सांगा, मेसेज करा कमेंटमध्ये. तर खूप का 4 व्हीलर जाऊ शकत नाही आहे, त्याच्यामुळे त्याचे रेट फार म्हणजे अर्ध्या किमतीत म्हटलं तरी चालेल, मिळेल. तर कुणाला पाहिजे असेल भोसरीमध्ये 2.5 गुंठ्याचं 2 मजली घर तर सांगा. 2 मजली आहे म्हणजे खाली आणि वर असं. ग्राउंड फ्लोअरला पण आहे 4 रूमा, म्हणजे डबल रूम 2 काढलेले आहेत, आणि फर्स्ट फ्लोअरला 1 BHK असं काढलेलं आहे. दादूस नाही का बरं, तुझं नेट नाही चाललं ते? बाकी काय म्हणता, कसे आहात सर्व? हां, मी जे आजचं थंबनेल लावलेलं आहे आणि आजचं जे टायटल टाकलेलं आहे, टायटल माझं असं आहे की माझी स्पर्धा कधीच कुणासोबत नसते. सगळ्यात महत्त्वाचं, माझी स्पर्धा ही माझ्या स्वतःशी असते, कारण मी माझ्या लेवलचं कुणाला समजतच नाही बरं का. माझी काम करण्याची पद्धतही फार वेगळी आहे. मी पैशासाठी कधीच काम करत नाही की तिथनं पैसे भेटलेच पाहिजेत, या गोष्टीसाठी मी कधीच काम करत नाही. पैशापेक्षा त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजेत, मी या गोष्टीकडे जास्त लक्ष देत असते. पैसे तर बघा, पैसे गरजेचंच आहे असं नाही, परंतु मला माझ्या पोटापुरतं भेटतंय ना, ओंजळ भर भेटतंय ना, मग ओंजळ सांडली पाहिजेत एवढी मी अपेक्षा कधीच करत नाही. परंतु मला फसवणाऱ्यांना मी माफ कधीच करत नाही. हा, माझ्यासोबत काम करत असताना तुम्ही जर फसवाल मला, तर मी परत बघतही नसते तुमच्याकडं. आणि मी माझी पात्रता किंवा माझी लेवल किंवा माझं काम करण्याची पद्धत अशी करून ठेवलेली ना की तिथपर्यंत नाही पोचू शकते कोणीच. तुम्ही कितीही प्रयत्न करा मला ओढण्याचे. बरेच लोक असं होतं ना की माझ्यासोबत जोडतात, नंतर मग मला ज्या वेळेला, हे बघा, मी कधीच कुणाला जोडायला जात नाही. माझी एक सवय तुम्हाला सांगते, मी कधीच कुणाजवळ जात नाही मला तुमच्यासोबत यायचंय, मला काम नाही. कारण मी माझं एक जे आहे ना काम करण्याची पद्धत, किंवा मी ते माझं तयार केलेलं आहे, माझा रस्ता. मला कुणाच्या रस्त्याने जायला आवडत नाहीये, बिलकुल नाही. कुणी जर येऊन मला म्हणत असेल की हा मला तुमच्यासोबत काम करायचंय, त्यावेळेला मी ओके चला वेलकम, बघूयात. मी शक्यतोवर कुणासोबत काम मी करतच नाहीये, परंतु असं नाही का होतं बाबा चला करूयात, हरकत नाही, ग्रुपने काम केलं तर छान, आणखी असर होतो त्याचा. परंतु काय होतं माहिती का, बराच वेळा त्याचा गैरफायदा जास्त घेतला जातो. त्यामुळे मी नाही जोडते कुणाशी, आणि मला वारंवार त्याचे अनुभव आलेले आहेत. त्याचं कारण असं की मला गॉडफादर नाहीये. कसं असतं माहिती का,
की महिलांना गॉडफादर ज्या महिलेला असतो ना, तिला लोक टरकतात, तिला लोक घाबरतात, परंतु जिच्या मागं पुरुषाचा हात नसतो तिला लोक त्रास देतात. याचा अनुभव मला वारंवार आलेला आहे, परंतु मला त्याचा काही फरक पडत नाही. मी माझं काम सोडतही नाही, मी माझं काम थांबवतही नाही. ज्याला कुणाला आता हे जे के बाबा आहेत ना, थोडं थांबून त्यांना उत्तर देते मी. ते म्हणतात तुम्ही जर चॅटवर बोललात ना तर तुम्ही काहीतरी बोललाय तू, मी आता डिलीट केली त्याची कमेंट, ब्लॉक केलंय त्याला, की काय तुमचं वय काय, तुम्ही बोलता काय, वयाचं तरी भान ठेवा. जो फोटो लावलाय कदाचित तो तुमचाच जर असेल तर लाज वाटू द्या थोडीशी. तर तर मला नाही पटलं ना त्या ठिकाणी मी थांबत असते. बरं, माझी एक पद्धत अशी आहे ना की मी कधीच कुणाच्या सारखं काम करत नाही. माझी काम करण्याची पद्धत फार वेगळी, मी त्याच पद्धतीत काम करते. मी त्यांच्यासारखं काम कधीच करत नाही, दुसऱ्यांच्या सारखं. बरं, आणखी एक असं की मला फार मोठं संघटन जमलं पाहिजे, फार असे लोक, नाही 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 नाही, ते 4च असावे पण इमानदार असावेत. हा, ते 4 असावे पण प्रामाणिक असावेत, असं माझी सवय आहे. आता माझ्यासोबत ज्या जोडल्या आहेत त्या आमच्या दीपालीताई चव्हाण कोथरूडच्या आहेत. दबंग लेडी आहे, खतरनाक, भीमकन्याच आहे. त्याच्यानंतर आमच्या पल्लवीताई नाईक आहेत. त्याच्यानंतर प्रतीक्षा वाघमारे आहे. तर असे आमचा ग्रुप छान असा तयार झालाय आणि छान कामं करू आम्ही, न्याय द्यायचा प्रयत्न करू समाजातल्या पीडित लोकांना. आणि बाकी माझी काम करण्याची पद्धत मी सांगितली की अशी आहे. मी कधीच ते काम कसं करताय, म्हणजे कोण कसं करताय मग त्याच्यासारखं मला करायचंय अजिबात नाही. माझं नाव वेगळं आहे, माझ्या संस्थेचं नावही अगदी हटके आहे, माझ्या संघटनेचं नावही अगदी हटकेच आहे. त्यामुळं मला कुणाच्यासारखं अजिबात आवडत नाही, किंवा कुणाचं तरी ओढायचं, कुणाच्या तरी पुढचं ताट ओढायचं, हेही मला आवडत नाही. मी माझ्याच ताटातलं मला खायला आवडतं. मला नाही आवडत कुणाच्या पुढचं ओढायचं आणि खायचं. त्यामुळं त्याच्यामध्ये आहे की जे घटक आपली त्वचा चांगली ठेवतात. होय का ताई, तुम्हाला अजिबात नाही. मराठ्यांबद्दल मला का बरं द्वेष असेल किंवा राग असेल? माझा राग हा जरांगेच्या भूमिकेबद्दल आहे, पुन्हा एकदा सांगते मी, कारण त्याची भूमिका ही मराठ्यांचं वाटोळं करणारी आहे. त्यामुळे त्याच्या भूमिकेचा मी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करत राहणार. जय शिवराय, जय भीम. विकी गायकवाड.